जे कोणी हा देह ठेवताना, देह सोडताना भगवंताचं नामस्मरण करतात, देवाचं नामस्मरण करतात, ते देवाला प्राप्त होतात, ते देवाच्या ठिकाणी लीन होत असतात. बरं का? अंतकाळ महत्वाचा आहे. तो अंतकाळ आपल्याला साधता आला पाहिजे. शेवट महत्वाचा आहे. बरं का? आम्ही आमच्या आयुष्यामध्ये अनेक काही गोष्टी अशा करत असतो. अशा काही ज्या गोष्टी असतात की ज्यांची सुरुवात अतिशय चांगल्या प्रकारे असते. सुरुवात करताना आम्हाला आनंद वाटत असतो. सुरुवात चांगल्या प्रकारची असते, पण शेवट मात्र दुःखदायक असतो. शेवट साधता येत नाही आम्हाला. बरं का? अशा अनेक गोष्टी आहेत माऊली, अनेक गोष्टी आहेत. त्यापैकी एक संसाराचा जर विचार केला तर संसाराची सुरुवात करताना प्रत्येकाला आनंद वाटत असतो. बरं का? म्हणजे सुरुवातीचे 2-4 वर्ष त्यांचे असे असतात की त्यांना असं वाटतं आयुष्यभर कधी संसार संपूच नाही, एवढा आनंद असतो, एवढी सुरुवात चांगली असते. 2-4 वर्षानंतर मात्र मग मध्ये मध्ये कधीतरी कंटाळा आल्यासारखं वाटतंय त्याला. तो बोलतो सुद्धा, हे घ्या सगळं तुमचं तुम्ही सांभाळा, चाललो मी. बरं का? इकडे माऊली म्हणतात अंतकाळ साधता आला पाहिजे, शेवट साधता आला पाहिजे. जीवनाचा, आयुष्याचा, देहाचा. ज्याला देहाचा शेवट साधता आला, अंतकाळ साधता आला. बरं का? अर्थात शेवटच्या वेळेला जो भगवंताचं नामस्मरण करतो, अंतकाळच्या वेळेला जो भगवंताचं स्मरण करतो, तो मुक्त होत असतो. बरं का? तो देवाला प्राप्त होत असतो. तो देवाच्या ठिकाणी लीन होत असतो. आणि म्हणून मग या 8व्या अध्यायातील 68व्या ओवीमध्ये माऊली म्हणतायत, म्हणून या परी माते अंतकाली जाणत साते. बरं का? जे मोकळी ती देहाते ते मीची होती. म्हणजे वेगळं पण उरत नाही, वेगळं पण उरत नाही. ज्या निमित्तानं या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या या शहापूर तालुक्यातील आणि हे वालशेत गाव, आणि या वालशेत गावातील हे निचिते परिवार, निचिते परिवाराचे पिताश्री कैलासवासी पदू गणपत निचिते बाबांना शुक्रवार दिनांक 5/6/2024 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. बाबांच्या पश्चात दिलीप दादा असतील, मीनाताई असतील, संपूर्ण हा निचिते परिवार असेल, आप्तेष्ट, ग्रामस्थ, मित्र परिवार. या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे बाबांनी कार्य केलं. आपल्या मुलांचं संगोपन केलं, आपल्या मुलांना सांभाळलं, त्यांच्यावर संस्कार केले. आणि वयाच्या साधारणतः 77व्या वर्षी बाबांनी तुमचा आमचा निरोप घेतला. वृद्धापकाळाने बाबांचं निधन झालं. वृद्धापकाळाने बाबांनी तुमचा आमचा निरोप घेतला. जाणं प्रत्येकाला आहे, शेवट प्रत्येकाला आहे. बरं का माऊली? आयुष्यामध्ये कोणतीही गोष्ट सुरुवात करत असताना एक स्मरणात ठेवलं पाहिजे, ज्या अर्थी या गोष्टीला सुरुवात केले म्हणजे शेवट आहे. कुठलीही गोष्ट असू द्या माऊली, कुठलीही गोष्ट असू द्या, काहीही असू द्या, सुरुवात केली स्मरणात ठेवा, आठवणीत ठेवा, शेवट आहे. म्हणजे काय होईल माहितीये का? हे जर आपण आठवणीत ठेवलं, स्मरणात ठेवलं, तर मधला काळ आपला व्यवस्थित जाईल. कुठल्याही गोष्टीचा मधला काळ जो आहे ना, तो व्यवस्थित जाईल. कुठेतरी थांबायचंय आपल्याला, आठवणीत ठेवा. प्रवास करत असताना ज्याने स्मरणात ठेवलं ना, मला कुठेतरी थांबायचंय, त्याचा प्रवास यशस्वीरित्या पार पडतो. तो प्रवासात यशस्वी होतो. तसं आयुष्यामध्ये प्रत्येकाने जर स्मरणात ठेवलं, मला थांबायचंय कुठेतरी, थांबणं आहे ना काय? प्रत्येकाला थांबायचंय माऊली, प्रत्येकाला थांबायचंय.
आपण सगळ्या एका रांगेमध्ये उभे आहोत. सगळे त्या रांगेमध्ये जात विचारली जात नाही, धर्म विचारला जात नाही, पंथ विचारला जात नाही, वर्ण विचारला जात नाही. तुम्ही लहान आहात की मोठे आहात, तुम्ही तरुण आहात की वृद्ध आहात, तुम्ही श्रीमंत आहात की गरीब आहात, तुम्ही अशिक्षित आहात की सुशिक्षित आहात, त्या रांगेमध्ये काहीही विचारलं जात नाही. सगळे एका रांगेत उभे आहेत. आपण सगळ्या जातीचे, धर्माचे, पंथाचे, वर्णाचे, सगळ्या प्रकारची माणसं, सगळ्या विचाराची माणसं एका रांगेत उभी आहेत. आपण सगळेच फक्त वालशेतवालेच नाहीत, किंवा फक्त शहापूरवालेच नाहीत, किंवा फक्त आमच्या उशीदवालेच नाहीत. सगळे सगळे एका रांगेमध्ये उभे आहेत. बरं का माऊली? ती रांग संपते तिथे त्याला मृत्यू म्हणतात. रांग जिथे संपते त्याला काय म्हणतात? मृत्यू म्हणतात. मृत्यू. मला सांगा, मृत्यूच्या रांगेमध्ये उभे असलेल्या माणसाला धर्म विचारून मृत्यू येतो का? जात विचारून मृत्यू येतो का? ठीक आहे, चला आता हा महिना आहे, अमुकच जातीची माणसं न्यायची, अमुक जातीच्या माणसाला हात लावायचा नाही, अमुकच धर्माची माणसं मरतील या महिन्यामध्ये, वेगळ्या धर्माची माणसं मरणार नाहीत, अमुकच वर्णाची माणसं मरतील, अमुकच पंथाची माणसं मरतील, असं काय आहे का? बाकीच्या पंथाची माणसं वाचतील. हे जातभेद, पंथभेद, वर्णभेद हे आम्हाला मधल्या काळामध्ये स्पर्श करत असतात माऊली. तिथे काय नाही. मृत्यूच्या ठिकाणी श्रीमंत गरीब, गरिबांनाच आता जाणं आहे, श्रीमंतांना नाही, असं काय आहे का? काय एखादा माणूस जर आजारी झाला माऊली, आणि त्याची जर परिस्थिती नसेल तर तो साध्या हलक्या दवाखान्यामध्ये जातो. हलक्या म्हणजे कमी खर्चाच्या दवाखान्यामध्ये जातो, कारण त्याच्यात सुद्धा काही असे फरक आहेत बरं का. काही डॉक्टर नुसते हात लावायचे माणसाला 500 रुपये घेतात, नुसते हात लावायचे, आणि आपण बोलतो पण तो खूप मोठा डॉक्टर आहे हो का, हात लावायचे फक्त 500 रुपये घेतो, फक्त हात लावायचे. बरं का? आमची विचारसरणी बघा काय आहे. जो आम्हाला इंजेक्शन देऊन, आम्हाला दवा देऊन, आम्हाला बरं करून 100 रुपये सगळं काय करतोय तो बारीक डॉक्टर, हलका डॉक्टर. आणि जो नुसता हात लावायचे 500 घेतोय, मोठा डॉक्टर आहे हा तो. फरक पडो नाही तर नाही पडो, पण मोठा डॉक्टर येतो. आमच्या महाराजांचं पण तसंच आहे. काय कमी पाकिटवाला महाराज, हलका महाराज येतो. जेवढा महाराजाचं पाकिट मोठा ना, मोठा महाराज येतो, खूप मोठा महाराज आहे. फरक काय? असो, एखादा गरीब माणूस असेल, ज्याची परिस्थिती नसेल बरं का, तो आपल्या साध्या क्लिनिक मध्ये जातो एखाद्या, बरं का. काही वेळेला तिथे गेला तरी त्याला फरक पडतो, आणि काहींची परिस्थिती असताना जे मोठ्या दवाखान्यामध्ये जात आहेत, मोठ्या हॉस्पिटलमध्ये जात आहेत, तिथे जाऊनही काहींना फरक पडत नाही. तुमच्या परिस्थितीवर मृत्यू अवलंबून नाही. तुम्ही गरीब आहात का श्रीमंत आहात त्याच्यावर मृत्यू अवलंबून नाही. मृत्यू मोठ्या दवाखान्यातही येतो, आणि मृत्यू साध्या छोट्या क्लिनिक मध्येही येतो. मृत्यू घरातही येतो, मृत्यू बाहेरही येतो, मृत्यू शेतावर येतो, बांधावर येतो, मृत्यू प्रवासात येतो. सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री, दिवसा, कोणत्याही वेळेला, कधीही. बरं का? हे सगळे जे भेद आमच्याकडे निर्माण होतात ना, हे मधल्या काळामध्ये निर्माण होतात, मधल्या काळामध्ये. आणि म्हणून आम्ही एक स्मरणात ठेवलं पाहिजे की ज्या रांगेमध्ये आम्ही सगळे उभे आहेत, सगळ्या जातीचे, धर्माचे, पंथाचे, विचाराचे, वर्णाचे, सगळे ज्या रांगेमध्ये उभे आहेत, मला सांगा त्या रांगेमध्ये ज्याचा नंबर लागला तो गेला. मग 25 वर्षाचा असो, 5 वर्षाचा असो, 75 वर्षाचा असो, नाहीतर 105 वर्षाचा असो. काय मृत्यू म्हणतो का हा तरुण आहे याला नाही न्यावं, जरा म्हातारा एखादा बघावा यांच्या गावातला. मृत्यू असं म्हणतो का हा मुलगा आहे, लहान आहे, बाळ आहे, त्याला काय न्यायचं. गावात भरपूर म्हातारे, वृद्ध आहेत, वृद्ध माणसं आहेत,
ज्यांचं सगळं झालंय. मृत्यू न म्हणे हा बालक, मृत्यू न म्हणे हा तरुण, मृत्यू न म्हणे हा वृद्ध, मृत्यू न म्हणे हा श्रीमंत, मृत्यू न म्हणे हा गरीब. फक्त आम्ही स्मरणात ठेवायचंय, आम्हाला शेवट आहे. कुठेतरी ही रांग थांबते, शेवट आहे आम्हाला, बर का. आणि तो शेवटचा दिवस जर आम्हाला गोड करायचा असेल, बघा हा अट्टहास कशासाठी आहे माणसाचा? प्रत्येकाचा अट्टहास जो आहे ना, प्रत्येकाचा, म्हणजे आता बघा परमार्थ जो करतोय, जो आध्यात्मिक विचाराचा आहे, भक्ती करतोय, देवपूजा करतोय, देवाचं नामस्मरण करतोय, त्याने चांगला शेवट व्हावा आपला ही अपेक्षा करणं योग्यच आहे. बरोबर आहे की नाही? जो देवाचं नामस्मरण करतो, भक्ती परमार्थ करतो, देव कार्य करतो, धर्म कार्य करतो, त्याने आपला शेवट चांगला व्हावा, गोड व्हावा हे अपेक्षा करणं योग्यच आहे. पण जो काहीच करत नाही तो सुद्धा अपेक्षा करतोय की माझा शेवट योग्य झाला पाहिजे, चांगला झाला पाहिजे, गोड झाला पाहिजे. बरं का मौली? आता तसं पाहायला गेलं तर आयुष्याची सुरुवात सगळ्याच प्रकारची आपल्या हातात नव्हती. ऐका, आयुष्याची जी सुरुवात आहे आपली, ती सगळ्याच प्रकारची आपल्या हातात नव्हती. होती? मला सांगा, जन्म कुठे व्हावा हे आपल्या हातात होतं का? ह्याच घरात जन्म झालं पाहिजे असं आपल्या हातात होतं? ऋणानुबंधाच्या गाठी आहेत, ज्या समाजाचे ऋण आहेत, ज्या कुटुंबाचे ऋण आहेत, ज्या आई वडिलांचे ऋण आहेत, ज्या मुलांचे ऋण आहेत, ज्या बाईचे ऋण आहेत, ज्या भावाचे बहिणीचे ऋण आहेत, ज्या समाजाचे ऋण आहेत, त्याच ठिकाणी आपला जन्म झालेला आहे, त्याच ठिकाणी जन्म झालेला आहे. जन्मता आपल्याला कोणाचा स्पर्श व्हावा हे आपल्या हातात होतं का? लहानपणी कुठल्या विचाराचा स्पर्श व्हावा आम्हाला काही कळत नाही. आई वडिलांनी चारलं ते आम्ही खाल्लं. आपल्या हातात होतं काय खावं ते? आई वडिलांनी जिकडे घेऊन गेले, नेले, तिकडे आम्ही गेलो. ज्या मूर्तीच्या पुढे त्यांनी उभं केलं याला देव म्हणतात. ठीक आहे, हात जोडा, जोडले. जे विचार आम्हाला त्यावेळेला आमच्या मनामध्ये पेरले गेले, अंतःकरणामध्ये पेरले गेले, त्याच विचारांनी आम्हाला स्पर्श केला. आमच्या जीवनाची सुरुवात, आमच्या आयुष्याची सुरुवात, सगळ्याच गोष्टी आमच्या हातात नाहीत. पटतंय ना तुम्हाला? ज्या विचारांनी स्पर्श केला ते विचार आमच्याकडे आले. जसे मित्र मिळाले, ऐका, ज्यांच्या जोडीला आम्ही बसलो ना, त्यांचा संघ आम्हाला झाला, त्यांचे विचार आमच्याकडे आले. जसे सोयरे जोडले गेले, जसे मित्र जोडले गेले, ज्या समाजामध्ये, ज्या कुटुंबामध्ये आमचा जन्म झाला, तिथल्या संस्कार आणि तिथल्या संस्कृतीचा आम्हाला स्पर्श झाला, त्या विचारांचा आम्हाला स्पर्श झाला. बरं का मौली? त्या विचारांचा आम्हाला स्पर्श झाला. सुरुवात आमच्या हातात नव्हती, पण मधला काळ आमच्या हातात आहे. आपण बोलतो ना, आता आमचा पोर शहाणा झाला. काय शहाणा अनेक प्रकारचा आहे. मुलाने चुकीचं काहीतरी केलं, आई वडिलांना पटलं नाही, तर पटकन आई बोलते खूप शहाणा झाला का रे तू आता. हा पण शहाणा आहे. आणि कौतुक करण्यासारखं काहीतरी केलं तर लगेच आई बोलते माझं बाळ शहाणा झालं, आता शहाणा झाला माझा बाळ आता. बरं का? आणि जेव्हा मोठा होतोय त्यावेळेला जेव्हा आई वडिलांचं ऐकत नाही, तेव्हा पण त्यांच्या मुखातून एक शब्द येतो, शहाणा झालाय ना तो आता. बरं का? आई वडील बोलतात जोपर्यंत मुलगा लहान आहे तोपर्यंत त्याला काळजी घ्यायची, सांभाळायची आहे, जाणता होईपर्यंत. जाणता होईपर्यंत. बरं का? आणि मग त्याला समजायला लागलं की मग बोलतात आमचा पोर जाणता झाला आता. हो का? हा एक जाणता.
आणि वयाने मोठा झाल्यानंतर पण बोलतात जाणता झालाय तो, आता जाणता झालाय. भाषा कळते ना. जाणता झाल्यानंतर, शहाणा झाल्यानंतर काही गोष्टी आमच्या हातात आहेत. आम्ही कोणाच्या जोडीला बसावं, कोणाच्या हातात आहे. एखादा व्यसनाधीन झालेला आहे, वासनेअधीन झालेला आहे, एखाद्याला वेगळ्या प्रकारचा नाद लागलेला आहे, त्याच्या जोडीला मी बसावं का? काय बऱ्याचशा गोष्टी भगवंताने आमच्यासाठी निर्माण केल्यात बरं का. सगळ्याच महत्वाच्या आहेत आणि सगळ्याच तेवढ्या फायद्याच्या आहेत. फक्त त्यांचा वापर आम्हाला योग्य तो करता आला पाहिजे, योग्य तो करता आला पाहिजे. घरामध्ये माचीस आणले, चांगल्यासाठी की वाईटासाठी? माचीस आहे म्हणून चूल पेटवता येते, त्याच्यावर आम्हाला स्वयंपाक शिजवता येतो. माचीस आहे म्हणून घरामध्ये दिवा लावता येतो, माचीस आहे म्हणून घरामध्ये उजेड करता येतो, अर्थात बत्ती दिवा लावता येतो बरं का. आता तसं जर पाहायला गेलं तर त्याच माचीसने जर माणूस स्वतःला पेटवून घेत असेल तर माचीसचा दोष आहे का माणसाचा? फरक कळतो ना. आमच्या मनामध्ये, आमच्या अंतःकरणामध्ये, आमच्या देहामध्ये अनेक प्रकारची अशी इंद्रिय आहेत. विषय पंचक आहे, कर्मेंद्रिय पंचक आहे, विषय आहेत, वासना आहेत. हे घर पेटवायचं की ठेवायचं ते आमच्या हातात आहे. देह जो दिलेला आहे भगवंताने, शरीर जे दिलेलं आहे त्याचं मंदिर करायचं की स्मशान करायचं ते आमच्या हातात आहे. डोळे भगवंताने दिले, काय पाहावं, कोणाच्या हातात आहे? तुमच्या डोळ्यातून तुम्ही वाईट पाहत असताना पण देव तुम्हाला सांगणार नाही अय वाईट पाहतोय तू, ते तुम्ही ठरवायचं आहे. जोपर्यंत ह्या वैखरीची शिल्लक आहे ना, सामर्थ्य आहे ना, तोपर्यंत तुम्ही बोलणार. काय बोलायचं ते आमच्या हातात आहे. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, अद्वया, भावना, कल्पना, इष्णा, वासना, आशा, ममता, तृष्णा सगळ्या आहेत, सगळे आहेत इथे. त्यांच्याकडून कसे खेळ करून घ्यायचे, त्यांच्याकडून कसं काय काम करून घ्यायचं हे आमच्या हातात आहे. काय अतिशय साधं उदाहरण आहे बघा. पूर्वी मला तरी वाटतंय गावामध्ये जर 100 घरं असतील तर कमीत कमी 80 घरी तरी आम्हाला बैल पाहायला मिळायचे. माऊली खरंय की खोटं? 100 घरांपैकी कमीत कमी 80 घरी बैल असायचे. कारण नांगरायची व्यवस्था ती होती. काहींकडे तर 2-2, 3-3 नांगर असायचे. बाबा खरंय की खोटं? शेतीमध्ये बैल आहे, त्याला खाय प्यायला आम्ही घालतोय, त्याच्याकडून काय काम करून घ्यायचं ते मालकावर अवलंबून आहे. समजतंय ना? बैलाकडून काय काम करून घ्यायचं? बैल गाडीला झोपायचा, नांगराला झोपायचा, हलवाटाला झोपायचा की पेराला झोपायचा? पेर माहितीये ना? त्यावेळेला आपण फोटो काढून ठेवायला पाहिजे होते पेरांचे, म्हणजे नंतरच्या पोरांना कमीत कमी दाखवता तरी आले असते. अशी 10-12 जनावर असायची, ती अशी एकाला एक धावा लावलेला असायचा. एक मध्ये काय असायची, खुरमेट म्हणतात का तिला? काय म्हणायचे बाबा? खुरमेटच ना. ती एक मध्ये खुरमेट असा डांबा पुरलेला असायचा, त्याला मग ते गोल फिरायचे राहिलेलं भात काढण्यासाठी, आणि तो तणस जे आहे, जे पेंढा आहे, तो मऊ होण्यासाठी, नरम होण्यासाठी, खायला त्यांना बरोबर वाटावं म्हणून. बैल आहेत, त्यांना कुठे वापरायचं, त्यांच्याकडून काय काम करून घ्यायचं हे त्या मालकावर अवलंबून असतंय. आता समजा काय बैलगाड्या पण राहिल्या नाहीत आणि ते नांगर पण राहिले नाहीत आणि दुसरं काय ते पेरत नाहीच, नाही का? मग काय आलं बरं आता? बैलांचा वापर कशासाठी करतात जास्त अधिक करून? आहे का कोणी येतं एकच नाथ? नाही ना. बर्बाद झालेत काही आणि बर्बाद होत आहेत. असो, तो विषय आपला नाही. फक्त आपला विषय एवढाच आहे, बैल आहेत, त्यांच्याकडून काय काम करून घ्यायचं हे जसं मालकावर अवलंबून आहे, तसं विषय आहेत,
त्यांच्याकडून काही काम करून घ्यायचं, त्यांचा मालक मन आहे. त्यांचा मालक कोण आहे? मन. डोळे, कान, नाक, त्वचा, जीभ याचा मालक कोण आहे? इंद्रियांचा मालक कोण आहे? मन. जसं तुमचं मन सांगेल ना तशी इंद्रिय वागत असतात, जगत असतात. बरं का? देवाने देताना पाय दिलेत. ऐका, पाय ना, माणसाचे पाय ना, जनावराचे काय? पायच. बरोबर आहे की ना? पक्ष्याचेही पायच. पायच. देवाने देताना पाय दिलेले आहेत, त्याचं रूपांतर चरणात जर करायचं असेल तर त्यासाठी चांगली कर्म करावी लागतात. तुम्ही जर चांगले विचाराचे असाल, चांगल्या गुणाचे असाल, आध्यात्मिक कार्य करत असाल, तुम्ही धर्म कार्य, देव कार्य जर करत असाल, तर तुम्हाला असे कितीतरी वेळा ऐकायला मिळत आहे, अहो महाराज तुमचे चरण आमच्या घराला लागू द्यावं, एकदा तरी तुमचे चरण आमच्याकडे वळवा. समजताय ना? हात जोडल्यानंतर कर होतात त्याचे. हात जोडल्यानंतर त्याचे कर होतात. नरदेह दिलेला आहे, त्याचा राक्षसात रूपांतर करायचा की देवात रूपांतर करायचं हे आपल्यामध्ये आहे, आपल्यावर अवलंबून आहे. गण किती आहेत? 3. राक्षस गण, माणूस गण आणि देवगण. बघा हा, आपल्याला जन्माला भगवंताने कसं घातलंय? माणूस, मनुष्य म्हणून जन्माला घातलंय. एकीकडे राक्षस आहे, एकीकडे देव आहे. समजतंय ना? हे 3 बोट आहेत बघा. तर्जनी, मध्यमिका आणि अनामिका. अंगठा आणि करंगली जरा बाजूला ठेवू आपण, बरं का? अंगठ्याचा वापर होतो, तुला आता भेटल, आणि करंगलीचा वापर होतो. दोन्ही बाजूला ठेवू. तर्जनी, अनामिका आणि मध्यमिका. मध्यमिका म्हणजे माणूस समजा ना. मध्यमिका म्हणजे माणूस समजा. एकीकडे तर्जनी आहे, एकीकडे अनामिका आहे. बरं का? अनामिकेचा वापर आपण करतोय देवाला गंध लावायला. अनामिकेचा वापर आपण करतोय देवाला गंध लावायला. तर्जनीचा वापर करतोय आपण पितरांचं कार्य करण्यासाठी. हे फक्त बोधापुरतं किंवा माहितीपुरतं घ्या, बाकी संबंध देव आणि दानवाचा नाही. आता आपण बघू, मध्यमिका जर समजा माणूस आहे तर एकीकडे देव आहेत, एकीकडे दानव आहेत. आलं का लक्षात? काय व्हायचं ते माणसावर अवलंबून आहे. काय व्हायचं? दोन्ही तेवढेच जवळ आहेत त्याच्या. नर करनी करेशु नरका नारायण बन जाय. कर्मानेच माणूस दानव होतो, राक्षस होतो. कर्माने, विचारानेच ना. आणि कर्मानेच माणसाने देव व्हायचं आहे, विचारानेच माणसाने देव व्हायचं आहे. नरदेव म्हणून भगवंताने जन्माला घातलेले, त्याच्याही पलीकडे जाऊ चला. जन्माला येताना जीव आहे का शिव आहे? जन्माला येताना जीव आहे, कारण वासने संगे जन्म घेणे लागे. तुमचा आमचा आज जन्म कसा झालेला आहे? वासने संगे जन्म झालेला आहे. पाप पुण्य समकृत हा मग नरयनुष्य जायते. वासने संग जन्म झालेला आहे. बरं का? जीव आहे जन्माला येताना. आम्हाला नरदेह याच्यासाठी दिलेला आहे, मनुष्य देह याच्यासाठी दिलेला आहे की जरी जन्माला येताना जीव असेल तरी शेवटच्या श्वासापर्यंत शिवाला प्राप्त व्हायचं आहे. काय? आता त्यासाठी आम्ही स्मरणात ठेवलं पाहिजे, आठवणीत ठेवलं पाहिजे, आमचा शेवट आहे. पुन्हा एकदा हा, आमचा शेवट आहे हे आम्ही स्मरणात ठेवलं पाहिजे. शेवटी काय करायचंय आम्हाला? या ठिकाणी माऊली म्हणतात, म्हणून या परी माते अंतकाळी जाणत साते, जे मोकळी ती देहाते ते मीची होती. देह सोडणं वेगळं आहे आणि देह ठेवणं वेगळं आहे. देह ठेवता आला पाहिजे.